पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात हॉर्मुझची सामुद्रधुनीबद्दल चर्चा झाली फोनवर. पण जेव्हा या दोघांच्या चर्चेमध्ये जगातील सर्वात श्रीमंत बिझनेसमन एलॉन मस्क हा पण लाईनवर होता, अशी बातमी न्यूयॉर्क टाइम्सने छापली आणि भारतात चर्चेला एकच उदाहरण आलं. आता दोन देशांच्या संविधानिक पदावर बसलेल्या प्रमुखांच्या चर्चेत एक बिझनेसमन काय करतोय? एलॉन मस्कला भारतात स्पेस टेक्नॉलॉजी, एनर्जी सेक्टर आणि सॅटेलाईट इंटरनेट, ज्याला भारतात नियामक मंजुरी मिळायची आहे, त्या अनुषंगाने चर्चा झाली असण्याची शक्यता होती. म्हणजे एलॉन मस्कला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे भारतामध्ये. पण मोदी सरकारने एलॉन मस्क नव्हताच असा दावा केला. मग न्यूयॉर्क टाइम्स असं का छापेल? प्रश्नच आहे नाही का? म्हणजे एका कॉन्व्हर्सेशनमध्ये, एका फोनच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये 2 लोक होते की 3 लोक होती, एवढंच सांगायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 देशांमध्ये लोक वेगळं वेगळं सांगतात. भारतात सांगतात 2च होते, अमेरिकेत सांगतात 3 होते.